राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। विधान परिषदेच्या कोकणाच्या जागेसंदर्भात एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। कोकण विधान परिषदेत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढत होणार। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचे नाव आघाडीवर, तर शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले निवडणूक लढवणार। आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। दरम्यान उमेदवारीच्या बदल्यात पालकमंत्रीपद अशी तडजोड झाली असेल तर ती योग्य नाही। आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। विधान परिषदेसाठी मुलीची उमेदवारी कायम राहिल्यास जिंकून आणण्याचा व्यक्त केला विश्वास। आता महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आहेत की प्रत्येक आपल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मागतात। माझ्या मुलीला काही हे नाही आहे, कुठल्याही शिवसेनेला देणं हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीने तटकरे आतापर्यंत राजकीय उलटफेर करतात ते करण्यासाठी मी माझ्या मुलीचा नक्की फॉर्म भरला। जर राहिली तर ताकदीने मी निवडून आणणार आणि जिंकून आणणार। ठाणे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युवा नगरसेवक अभिजित पवार यांना तिकीट देणार असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी होणार पक्षप्रवेश सोहळा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार। तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठी बॅनरबाजी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत असता तर फाळणी झाली नसती। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं मत। भारत पाकिस्तानात व्यापार लोकसंवाद होत राहावा, तसेच कॉंग्रेस जनता पार्टीला घाबरण्याची गरज नाही, आंबेकर यांचं वक्तव्य। नागपूरच्या नरखेड येथील रद्द केलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील श्रेणीवर्धन पूर्ववत करा। अनिल देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। रुग्णालयाचं 30 खाटांवरून 50 खाटांचं करण्यात आलेलं श्रेणीवर्धन रद्द केल्यानं आक्रमक भूमिका। मुंबईतील माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला। अमोल गायकवाडचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयानं नाकारला। आरोपींना आश्रय दिल्याचं अमोल गायकवाडच्या विरोधात पुरावे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू पिल्यामुळे 18 जणांचा मृत्यू। विषारी दारू पिऊन 18 जणांचा मृत्यू नंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना अखेर जाग आली आहे। दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे प्रमुख आणि 4 कर्मचारी निलंबित। अधिक नफा मिळवण्यासाठी दारूच्या कॅनमध्ये मिसळलं जात होतं मिथेनॉल। दारूच्या कॅनमध्ये मिथेनॉल मिसळून करायचा डबल। योगेश वानखेडेच्या या कृत्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। कोल्हापूरच्या कणेरीवाडी येथील कांसरभाट वसाहतीमध्ये अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त। गोकुळ शिरगाव पोलिसांची धडक कारवाई। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या पोलीस अधीक्षक यांच्या सूचना। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। मुंबई आणि महानगरामध्ये आता सीएनजी 86 रुपये किलो, पीएनजी मध्येही 50 पैशांची वाढ। दर प्रति युनिट 52 रुपयांवर। आजपासूनच सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ लागू। टीसीएस धर्मांतर प्रकरणातील 3 संशयित आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। आरोपी निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांनी सादर केला होता जामीन अर्ज। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश पाठवून 1 कोटी रुपयांची मागणी। सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, तपास सुरू। तुळजापुरात नवीन बस स्टँडच्या पाठीमागेच खुलेआम मटक्याचा जुगार बाजार। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मटका जुगार चालवणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित। धाराशिवच्या भूममध्ये पोलिसांचे चोरले 4 लाख रुपये। पोलीस कर्मचारी अर्जुन मारकड यांचे 4 लाख रुपये चोरीला। गाडीत ठेवलेली रक्कम शिताफीनं केली लंपास। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या काळी दौलत खानमध्ये गोवंश मांस विक्री करणारे 4 अटकेत। अवैध गोवंश मांसाची विक्री होत असल्याची माहिती पुसद ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। जकी बेग यांच्या घरी पोलिसांची धाड। मुंबई गोवा महामार्गावरच्या लोणेरे येथील पुलाचा भराव बनला धोकादायक। पुलाला जोडण्यासाठी टाकण्यात आलेला मातीचा भराव धोकादायक।
स्थानिकांकडून पुलाबाबत भीती व्यक्त, महामार्गाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड. भंडाऱ्याच्या तुमसरात हिट अँड रनच्या घटनेत एकाचा मृत्यू. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली. नागपूर येथून तुमसरकडे भरधाव येणाऱ्या कारनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना. विरारमधल्या अर्नाळा बंदरपाडा येथील वीज वितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला आग. लोड वाढल्यामुळे आधी स्पार्किंग आणि त्यानंतर आग. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सोलापुरात हिप्परगा तलावावर पोहण्यासाठी केलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. मोसिन रशीद शेख असं बुडून मृत्यू झालेल्या युवकाचं नाव. मृतक सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरातील विष्णुनगर येथील रहिवासी. सातारा जिल्ह्यातल्या वडू सागर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. वडू सागरातील कथित मनमानी कारभारावर तक्रारींचा पाऊस. रेस्ट हाऊसच्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह. स्वच्छता आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. भंडारा पालिकेचा अजब कारभार. सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यातून पिण्याच्या पाण्याची अनधिकृत नळ सोडणी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. हिंगोलीत वाढत्या महागाईचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका. खते आणि बियाण्यांचे भाव वाढले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीही वाढल्या. शेती करणं परवडत नसल्याची हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. शेती करणं परवडत नाही. खताचे भाव प्रत्येक बॅग मागं 200, 300, 400 असे भाव वाढलेले आहेत आणि शेतमालाला काहीच भाव मिळत नाही. जे आहे तेच आहे. उलट डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीची जे मशागत करायची आहे ट्रॅक्टर मिळत नाही डिझेल नसल्यामुळं. मशागतीचे काय रेट वाढले की नाही? मशागतीचे रेट वाढले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेसाठी येत्या 5 जूनला बैठक. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संप करण्याचा घेतला होता निर्णय. पुढील 7 दिवसात देशात मान्सूनचं आगमन होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. रविवारपासून मुंबईत हलक्या सरी बरसण्याचाही अंदाज. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट. पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची शक्यता. मेट्रो, रस्ते आणि इतर पायाभूत कामांमुळे पर्जन्यवाहिन्या, मलजलवाहिन्या व जलवाहिन्यांचं नुकसान. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचं MMRDAला पत्र. मुंबईतील अपुऱ्या प्रकल्पामुळे पालिकेची चिंता वाढली. कल्याण डोंबिवलीत 2 जून रोजी 12 तास पाणी बंद. शुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. ठाण्यात 3 जून रोजी 12 तास पाणीपुरवठा बंद. पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडून पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट. आयुक्तांकडून पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करणाऱ्या IOT या प्रणालीचा आढावा. आयुक्तांकडून पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते निर्देश. मुंबईतील पावसाळ्यापूर्व सर्वेक्षण पूर्ण. म्हाडाकडून 82 अति धोकादायक उपकर प्राप्त इमारती जाहीर. भाडेकरू किंवा रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचं आवाहन. शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट गणवेश दिल्यास कारवाई. शाळा व्यवस्थापन समिती, कापड पुरवठादारांवर कारवाई होणार. गणवेशाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठवले जाणार. तर शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची सूचना. पुणे विद्यापीठाची 18 जून रोजी सेटची परीक्षा. 2 ते 16 जून पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार. 18 मे रोजी होणार परीक्षा. MBBS पूर्ण करण्यासाठी आता 10 वर्षांची मुदत. 4.5 वर्षांचा मुख्य शैक्षणिक अभ्यासक्रम आणि त्यानंतरची 1 वर्षाची अनिवार्य रोटेटरी मेडिकल इंटर्नशिप हे 9 वर्षात पूर्ण करण्याचे बंधनकारक होतं. बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा. स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामतीकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचं कौतुक. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. CSMT येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवणार. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. CSMT येथून पनवेल बेलापूर वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावर आणि पनवेल बेलापूर वाशी येथून CSMT करता सुटणाऱ्या सेवा रद्द राहणार. सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेमध्ये मेगा ब्लॉक. तुळजाभवानी मंदिरात VIP पासेस बंद.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचा निर्णय. व्हीआयपी पासेससाठी नेत्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास गुन्हा दाखल करण्याचा मंदिर संस्थानचा इशारा. मोदींच्या आवाहनाला देशवासियांचा मोठा प्रतिसाद. देशभर सोन्याची आयात आणि विक्री घटली. 15 दिवसात सोन्याची आयात 70% घटली. सोन्याची आयात 22 टनांवरून 7.5 टनांपर्यंत घटली आहे. वर्षभर सोनं खरेदी करू नका, मोदींचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.